नमस्कार सबस्क्रायबर्स, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर ट्राय ऑन टूर 6 वर। आतापर्यंत तुम्ही आपले अनेक ब्लॉग सिक्कीम सिरीजचे बघितले असतील, पण हा ब्लॉग अगदी वेगळा असणार आहे। आतापर्यंत आपण ब्लॉगद्वारे बऱ्याच वेळा जमिनीवर फिरलो, पण जर आता मी म्हणाले चला एक फेरी आकाशात पण मारून येऊ, तर चला आजच्या ब्लॉग मध्ये आपल्याला काय बघायला भेटतंय ते बघूया। सो फ्रेंड्स, आता आपण बाबा हरभजन मंदिर विजिट करून आलो न्यू, आणि आता आपण चाललोय नथुला पासला। तर कसा एक्सपिरियन्स होता बाबा हरभजन मंदिरचा तर आपण जाणून घेऊया। डिवाइन खूपच पॉझिटिव्ह होता, येण्यासारखं आहे। आणि त्यांचा जो फेथ आहे ना त्यांच्यावर, त्याला सॅल्यूट ॲक्च्युली, कारण इतकी वर्ष झाली आहेत आणि त्यांच्या स्वप्नांमध्ये येऊन जेवढं पण काय प्रॉब्लेम्स येणार असतील आपल्या आर्मीवर वगैरे, ते सगळं ते स्वप्नात येऊन सांगतात। हे जरी सगळं असलं तरी ते एका बाजूला, आणि त्यांचं जे त्यांच्यावर फेथ असलं तरी पण जे लव्ह होतं ना ते आज बघायला भेटलं। आणि त्यावर आपलं कनेक्टिव्हिटी काय नसली तरी तिथे जाऊन असं एक कनेक्शन फील होतं। मला तर रडायला येत होतं कॉन्स्टंटली, कारण तिथे जे आर्मी मॅन्स होते ते असं रिअल माणसासारखं त्यांची सेवा करत होते, आणि ते शिकण्यासारखं होतं। एवढं मेजर फेथ मी आत्तापर्यंत तरी एक्सपिरियन्स नव्हता केला, आणि तुम्ही पण इकडे आल्यावर तुम्हाला ते समजेलच। आता आपण जाऊया नथुला पासला। एक्सपिरियन्स खूप चांगला आला, आणि आता इथे किती छान हे आहे बघा ते। बस माझी मनू जी आहे तिला हाय अल्टिट्यूडचा थोडा प्रॉब्लेम झालेला आहे, डोकं धरलंय, वॉमिटिंग सारखं वाटतंय कॉन्स्टंटली। तर ऑक्सिजनचा वापर अजूनही आपण काही केला नाहीये। काही लहान मुलांनी यूज केला ऑक्सिजन, त्यांना मजा आली, तर त्यांना ते रडतायत अजून पाहिजे ऑक्सिजन म्हणून। एवढ्यावरती माउंटन्सवर सुद्धा छोटे छोटे लेक्स आहेत, आणि काही लेक्स जे आहेत ते अगदी फ्रीज झालेले आहेत। ते बघून फार आश्चर्य सुद्धा वाटत होतं। तर इथे पहाडी डॉंकीज सुद्धा बघायला भेटले। इतकी थंडी वाजत होती, ऊन सुद्धा होतं, त्यात हे ॲनिमल्स कसे सर्व्हाइव्ह करतायत असं वाटत होतं, विदाउट स्वेटर्स और एनी थर्मल्स। तर इकडे बघा 2 हेलिपॅड सुद्धा आहेत। एवढ्या हाय अल्टिट्यूडवर लेक्स बघायला भेटतील असं वाटलंच नव्हतं। तुम्हाला आत्ता जे लेक्स दिसत आहेत ते आत्ता फ्रीज नाही आहेत, पण जसं 4:30 वाजतात तसं इकडे फ्रीज व्हायला स्टार्ट होतात। आपण अर्ली मॉर्निंग आलो असतो तर आपल्याला हे फ्रीज झालेले लेक सुद्धा बघायला भेटले असते, पण काही हरकत नाही, पुढे अजून गंमत आहे। तर बोलता बोलता आपण नथुला पास येथे येऊन पोचलेलो आहोत, आणि ही आहे तिकडची पार्किंग। आणि गाडीतून उतरताच मनूला त्रास व्हायला स्टार्ट झाला। येते, ब्रीथ कर, येते का? येते येते हा, काय झालं? तर 10-15 मिनिटात मनूला थोडं बरं वाटायला लागलं। मग आम्ही ऑक्सिजन सिलेंडर्स कॅरी केले, आणि मग पुढच्या जर्नी कंप्लीट करायला निघालो। इथे बघू शकता किती क्राऊड होतं पार्किंगसाठी सुद्धा। तसंच आपण जसं चढणार आहोत तिथे सुद्धा बरीच क्राऊड आम्हाला दिसत होती लांबूनच। इथे ऑक्सिजन लेवल फार कमी असल्यामुळे खूप आम्हाला सुद्धा एक्झॉस्टेड फील होत होतं, आणि श्वास सुद्धा लागत होता। तर आम्ही थोडा वेळ हॉल्ट घेतच पुढे जाणार होतो। हे गाईज, खरं सांगू, नथुला पासला येईपर्यंत वाटत होतं फक्त स्नो आणि माउंटन्स दिसतील, पण इथे आल्यावर एक वेगळीच फिलिंग येते आहे। हे बघा ना, एका बाजूला एवढा मोठा डोंगर, मध्ये धुकं, आणि आपण लिटरली ढगांच्या मध्ये फिरतोय असं वाटतंय। त्याचबरोबर नथुला पासच्या पॉइंटवर जाण्यासाठी आपल्याला चढावं लागतं काही स्टेअर्स, आणि तिकडे खूप दम लागतो कारण ऑक्सिजन लेवल एकदमच कमी आहे। तर फ्रेंड्स, नथुला पास हा इंडिया चायना बॉर्डर जवळ आहे, आणि जवळपास 14,000 फूट उंचीवर आहे। त्यामुळे इथली हवा पण एकदम वेगळीच आहे, ती वेगळीच फील होते। 2 पायऱ्या चढलो की लगेच धाप लागते। तर धाप लागते हे मी यामुळे बोललो कारण इथे एक किस्सा घडला आहे, पण आधी आपण इथलं व्ह्यू एन्जॉय करून घेऊया, आणि मग तुम्हाला सांगतो काय नक्की घडलं ते। तर फ्रेंड्स, आता आपण इथे बॉर्डरवर आलेलो आहोत, आणि इथे तुम्ही बघू शकताय की कसे बॅरिगेड्स लावलेले आहेत।
तर हे बॅरिगेट्स ह्यासाठी लावलेले आहेत की तुम्हाला जे समोर सोल्जर्स दिसत आहेत त्यांच्या पलीकडेच बाउंड्री आहे, इंडो चायना बॉर्डर आहे आणि त्यामुळे तिथे जवळ जाणं अलाउड नाही आहे. कारण समोरच्या साईडनी चायनीज जे सोल्जर्स आहेत तेही इकडे वॉच ठेवून आहेत आणि जर कोणी असं प्रयत्न केलं की ती बाउंड्री क्रॉस करायला, कारण आपल्याला माहिती आहे लोक खूप स्टंट्स करतात पब्लिसिटीसाठी, तर त्यामुळे काहीही सिच्युएशन खराब होऊ शकते, त्या साईडनी फायरिंग होऊ शकते किंवा काही होऊ शकतं. म्हणून इथे हे बॅरिगेट्स तयार केलेले आहेत आणि आमच्या समोरच एक माणसाला त्यांनी पनिशमेंट पण दिली जो हे बॅरिगेट क्रॉस करून दिलेला. त्याला 10 उठक बैठक सुद्धा करायला लावल्या. तर एवढे स्ट्रिक्ट आहेत इथे सोल्जर्स. तर गाईज, आता आपण नथुला पास बघून आलेलो आहोत आणि आता आपण आपल्या पुढच्या लोकेशनवर जायला निघालेलो आहोत. तेव्हा आम्हाला गोठलेलं एक वॉटर स्ट्रीम दिसलं आणि आता आपल्याला पुढे असे अनेक वॉटर स्ट्रीम्स बघायला भेटतील, अगदी बर्फ झालेलं सुद्धा. तर चला, आता आपण आपल्या एका अजून ऑफबीट लोकेशनवर तुम्हाला घेऊन जात आहोत. पण इथले रोड्स, बाप रे, एका बाजूला खोल दरी आणि दुसऱ्या बाजूला बर्फ, पण व्ह्यू असा आहे की नजरच हटत नाहीये. इतकी थंडी आहे. आता किती टेम्परेचर आहे? 3 डिग्री टेम्परेचर आहे. खूप थंडी आहे, पण खूपच छान एक्सपिरियन्स आहे हा. आणि आता आम्ही नथुला पासला जाऊन आलो, तर इतका छान आम्ही ऑक्सिजनचा वापर केलेला आहे. येस, निवाला पण आईस दिसतोय खूप छान. सो आईसमध्ये खेळायला सुद्धा मजाच येणार आहे. होप्स फुली आम्हाला ह्यावेळी स्नो बघायला भेटलाच पाहिजे असं आम्ही विश करतोय. तुमच्या आशीर्वादाने जर भेटला तर खूप थँकफुल असू. टेम्परेचर अजून कमी होत चाललंय, तर सगळे जे झरणे आहेत ते फ्रीज व्हायला लागले. मी तुम्हाला टेम्परेचर दाखवून घेते. ओनली 1 डिग्री टेम्परेचर आहे आता. इथे पण बघा सगळं फ्रीज झालंय. वाव, बर्फ बर्फ, वाव. गाईस, व्यवस्थित क्लाउड्स दिसत आहेत. क्लाउड्सच्या वरती आहोत. वाव, इथे हेलिपॅड्स आहेत. पण खरंच आपल्या इंडियन आर्मीला सलाम करावा वाटतो. आपण काही तासांसाठी आलो तर इतकी थंडी सहन होत नाहीये आणि हे जवान इथे 24 तास देशासाठी उभे असतात. खरं सांगायचं तर कॅमेरामध्ये जितकं सुंदर दिसतंय ना, त्यापेक्षा 1000 पटीने जास्त सुंदर आहे हे प्रत्यक्षात. हा प्रवास फक्त साईट सीइंग नाहीये. इथे आल्यावर मन लिटरली शांत होतं. ते म्हणतात ना, काही ठिकाणं फक्त पाहायची नसतात, ती अनुभवायची असतात आणि नथुला पास त्यापैकी एक आहे. तर इथे बघा किती ब्युटिफुल महादेवांची अगदी डोंगरात वसलेली ही मूर्ती आहे आणि त्याच्या मागे एक मस्तपैकी पाण्याचा झरा सुद्धा वाहतो, जो सध्या गोठलेला आहे. टेम्परेचर खूपच कमी झालेला आहे कारण 0 डिग्री. इकडे बघा 0 डिग्री आहे. या वर्षी आम्ही ठरवलं होतं 0 पॉइंटला जाऊन एकदा एक्सपिरियन्स करावं. सो आम्ही आलेलो आहोत. आणि इंडियन आर्मीला तर सिरियसली सल्यूट, कारण ते लोक इतक्या 0 डिग्री काहीही कोणती मायनसमध्ये जरी गेलं तरी पण ते लोक इथे तेवढ्याच मनापासून आपली सेवा करतायत. तर हे आहे बाबा हरभजन सिंग यांचं ओरिजिनल मंदिर. तिथे आता आपण आलेलो आहोत. सगळे सैनिक इथे जे आहेत ते त्यांच्या कामात इतके तत्पर आहेत की कुठे ट्रॅफिक असो किंवा आपल्याला सर्व्हिस देण्यासाठी मग ते स्कार्फ किंवा ग्लव्स, चॉकलेट, पॉपकॉर्न्स जे काय इथे लागतं हे सगळं पुरवण्यासाठी सगळे ते सर्व्हिस देत आहेत. त्यांचे कॅन्टीन्समधून आपल्याला जर कुणाला त्रास होत असेल तर गरम चहा, कॉफी जे जे लागेल इथे ते सेवा आपल्याला पुरवता आहेत आणि प्लस आपली सेवा पण करतायत. ह्याबद्दल तर काय बोलू. आता आम्ही ढगातच आलोय असंच म्हणते. एवढं भारी फील होतंय.
ओ माय गॉड, निवा बर्फ. दिसली स्नो. मनू कशा वाटतंय? घेऊन द्यायच्या गली. स्लाइड करायचंय का स्नो वर तुला? बर्फ मी आता माझा फर्स्ट टाइम आहे बर्फ बघायचा. वाव, फ्रीज मधला जसा बर्फ असतो तसा वाला आहे. मी तर खूप एन्जॉय करते, खूप छान आहे. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, पूर्ण फ्रोझन. किती भारी यार. मी तर फ्रीज मध्येच बघत होते आतापर्यंत. हे बघा, पूर्ण पाणी जे वरून आलेलं आहे ते फ्रीज झालेलं आहे. इथे सगळ्याकडे बर्फ आहे. खूप मजा वाटते. थांबा, मी थोडंसं हातात पण बर्फ घेते. मला तर मजा आली आहे. वाव यार, वाव. डैडी लेना मेरे साथ, मुझे तो बहुत मजा आ रहा है. लाईफ मध्ये मी फर्स्ट टाइम असा बर्फ रस्त्यावर बघितलाय. मानू, मनू. मानू, हे बघ आईस बघ स्नोच. ए मानू. बंद करू. हाय. करा. हाय. दाखव आईस. वाव. आपण चलो. सो गाईज, इकडे बघा स्नो माउंटन्स दिसायला स्टार्ट झाले. डिग्री 1. आता इथे सुंदर महादेवांची मूर्ती आहे. तर गाईज, आता आपण आहोत जुलूक व्हॅली मध्ये. आणि खरं सांगू, हा रस्ता म्हणजे पूर्ण मूवी सीन वाटतोय. हे बघा ना. मनू, हे मनू खाली बघ किती क्लाउड्स आहेत. इधर एक फोटो चाहिए. चलो ना, लेते हैं ये पॉइंट पे. ओ माय गॉड गाईज, देखो ना, देखो ना, देखो ना. धुक्याने झाकलेले डोंगर, खाली खोल दऱ्या आणि मध्ये हे झिगझॅग रोड्स. तर झुलूक हे एक ईस्ट सिक्कीम मधलं एक छोटंसं पण सुंदर विलेज आहे. आणि हा जो रूट आहे ना, तोच फेमस ओल्ड सिल्क रूट आहे. पूर्वीच्या काळी इंडिया आणि तिबेट मधला व्यापार याच रस्त्याने व्हायचा म्हणे. म्हणजे आपण ज्या रस्त्यावरून चाललोय तिथून हजारो व्यापारी आणि घोडे चालायचे. आणि खरंच इथला प्रत्येक टर्न सरप्राईज देतोय. कधी पूर्ण धुकं, कधी अचानक क्लिअर व्ह्यू आणि कधी ढग आपल्या समोरच थांबलेत असं वाटतं. हा जो झिगझॅग रोड दिसतोय ना, त्याला हेअरपिन ब्लेंड्स म्हणतात. जवळपास 30 पेक्षा जास्त शार्प टर्न्स आहेत इथे. गाईज, हा ब्लॉग सगळ्यात खास आजपर्यंतचा ब्लॉग असणार आहे. त्यामुळे भरपूर प्रतिसाद द्या प्लीज. इतकी शांतता आहे ना इथे. फक्त वाऱ्याचा आवाज आणि निसर्ग. शहराचा सगळा स्ट्रेस लिटरली गायब होतो. खरंच सिक्कीमची ब्युटी फक्त कॅमेरामध्ये कॅप्चर होत नाही, ती मनात साठवावी लागते. तर जुलूक व्हॅली वरून आता आपण तर ट्रॅव्हल करत आहोत. जुलूक हे जे गाव आहे ते अगदी खाली आहे, पण इकडे जो पॉइंट आपण एक्सप्लोर करायला चाललेलो आहोत तिथे जायला अजून थोडा वेळ बाकी आहे. आता इतकं तुम्ही थांबलेच आहात तर अजून थोडासा वेट करा आपल्या नेक्स्ट एपिसोडचा. तर मंडळी, आजचा हा सुंदर प्रवास इथेच थांबवते आहे. नथुला पासचे हे बर्फाने भरलेले डोंगर, जुलूकचे भन्नाट झिगझॅग रोड्स आणि सिल्क रूटची ही ऐतिहासिक वाईब, हे सगळं आयुष्यभर लक्षात राहणार आहे. प्रत्येक ठिकाणाने एक वेगळी फिलिंग दिली. कुठे एक्साइटमेंट, कुठे शांतता, तर कुठे आपल्या इंडियन आर्मी बद्दल अभिमान. प्रवास फक्त नवीन ठिकाणं दाखवत नाही, तर नवीन आठवणी पण देऊन जातो. जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या ट्राय ऑन टूर 6 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणी नवीन प्रवासासोबत. तोपर्यंत टेक केअर अँड कीप ट्रॅव्हलिंग.
decorate.